मला देवाने संधी दिली म्हणून मी चालकांचे जीवन उंचावण्यासाठी धडपडतो. संघर्षनायक हाळनोर. मला देवाने कार अपघातात वाचवलं नसतं तर मी कदाचित वाहन चालकांचं दुःख, वाहन चालकांच्या व्यथा ह्या कदाचित मला कळल्याच नसत्या. पण जेही होतं ते चांगल्यासाठीच होतं या म्हणीप्रमाणे देवाने माझी कार पार दरीत नेऊन टाकली होती, पण मला काही होऊ दिलं नाही. जेव्हा ह्या अपघातानंतर मी जीवन जगत असताना मला जो जो अनुभव येत होता तो प्रत्येक चालकांचा अनुभव होता. म्हणून मी तेव्हाच ठरवलं, चालकांना एकत्र करून एक मोठं संघटन उभं करायचं आणि ज्या ज्या समस्या मला भेडसावल्या, माझ्या परिवाराला भेडसावल्या, त्या समस्या या संघर्ष ग्रुपमधल्या कोणत्याही सदस्यांना कुठल्याही परिस्थितीत मी भेडसावू देणार नाही. कारण देवाने मला संधी दिली म्हणून मी चालकांचं जीवन उंचावण्यासाठी धडपडणार, असे प्रतिपादन जय संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांनी क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित क्रांतिगुरू लहुजी समाज गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पुरस्काराला उत्तर देताना हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप सरोदे, नियोजन समितीचे अध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष प्रमोद कांबळे, देवगिरी बँकेचे उपाध्यक्ष प्राध्यापक संजय गायकवाड, कोअर कमिटी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय सांभाळकर, परमेश्वर नाईकवाडे, राजू गोफणेसर, सुवर्णा साबळे, कल्पना त्रिभुवन, नाना कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. हाळनोर बोलताना पुढे म्हणाले की क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषद या संघटनेचं कार्य विशाल आहे आणि राज्यभर या संघटनेचा विस्तार आहे. हा माझा सत्कार आणि हा मला मिळालेला पुरस्कार मला नेहमीच आठवण देत राहील की मला सत्कर्म करायचं आहे, चांगलं कार्य करायचं आहे. मी संघटनेचा सदैव आभारी असेन, असेही यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात अनोखं कार्य करणाऱ्या, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 लोकांना राज्यभरातून हे पुरस्कार देण्यात आले.